नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय असं. ठीक आहे ना. आपण आता एक कंपनी घेतलेली आहे, टाटा मोटर लिमिटेड आपण कंपनी घेतली. त्याच्यावर आपण काय करू, बेसिकली क्लिक करू. ठीक आहे. आता आपण त्याच्यावर क्लिक केलेले. आता तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो, म्हणजे ऑप्शन चेंज दिसते. ठीक आहे. आता तुम्ही पॉइंटला बघू शकता, तुम्हाला एक कॉल साईड दिसते आणि एक टूर साईड दिसते. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, तुम्हाला एक क्लिप देणार आहे छोटीशी. त्या क्लिप मध्ये तुम्हाला मी ऑप्शन ट्रेडिंगचा, त्याच्यामध्ये काय काय घेणार तुमची ऑप्शन ट्रेडिंगचा दिसतो तुम्हाला. ही ऑप्शन ट्रेडिंगची चेन घेणार आहे पूर्ण. आणि ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्ही किती कॅपिटल वापरू शकता, तुमचं किती रिटर्न होऊ शकतं, आपण त्या सगळ्या गोष्टी काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. त्याच्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आताच. ठीक आहे ना. आता आपल्याला ऑप्शन चेन मध्ये जायची गरज नाही. आज आपण इथं फंडामेंटल अनालिसिस क्लिक करायचं. इथं फंडामेंटल अनालिसिस तुम्ही क्लिक केलं. ठीक आहे. आता तुम्हाला इथे दिसतं मार्केट कॅपिटल किती. आता सॉरी एक गेलं. ठीक आहे. आता या मार्केट कॅपिटल किती या कंपनीचं, 2 करोड मार्केट कॅपिटल आहे. 2,53,690 एवढं त्याचं कॅपिटल आहे त्या टाटा स्टील कंपनी, टाटा मोटर कंपनी. ठीक आहे. जर तुम्ही खाली थोडस गेले ना, तर तुम्हाला सगळं दिसन की सप्टेंबर 24 मध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कशी होती, डिसेंबर 24 मध्ये कशी होती, मार्च 25 मध्ये कशी होती, तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी भेटून जातात. ठीक आहे. आता टोटल इथे बघू शकता तुम्ही, प्रॉफिट मार्जिन किती याची, प्रॉफिट मार्जिन 3% प्रॉफिट मार्जिन याची एवढी. ठीक आहे. नेट प्रॉफिट किती याचं, 3 करोड रुपये एवढं प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट ह्या कंपनीचं. ठीक आहे. जर हे बघ, आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये ऍसिड. ठीक आहे ना. आता टोटल ऍसिड बघू शकता या कंपनीची किती आहे, टोटल ऍसिड 3 करोड रुपये, 3 करोड एवढ्या या कंपनीचे ऍसिड आहेत. सगळ्यात महत्वाचं काय या कंपनीचं ऍसिड आहेत. ठीक आहे. तुम्ही थोडी इकडे गेलं तुम्हाला टेक्निकल अनालिसिस बी भेटेल. टेक्निकल अनालिसिस म्हणजे तुम्ही शॉर्ट टर्म लॉंग टर्मचा विचार करत नाहीये, तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करत आहोत फक्त. म्हणजे कसं की आता टाटा कंपनीमध्ये मी लॉंग टर्म जात आहे. मी फंडामेंटल अनालिसिस का करतो की मी लॉंग टर्म विचार करतोय त्या कंपनीचा. मी टेक्निकल अनालिसिस किती करतो, बेसिकली मी शॉर्ट टर्म करतोय. कशी मला इंटरडे ट्रेडिंग करायची तर मी बेसिकली फंडामेंटल नाही टेक्निकल अनालिसिस करणार. आणि जर मला डिलिव्हरी मध्ये जर ट्रेड घ्यायचा आहे तर मी फंडामेंटल अनालिसिस करणार. ठीक आहे ना. जर तुम्हाला ह्याचा आपल्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जर डिटेल व्हिडिओ पाहिजे ना, चॅनल सबस्क्राईब. ठीक आहे. धन्यवाद.